लाभलेल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आपण खूप मोठे व्हावं, आपली खूप भरभराटी व्हावं आणि तुमच्या माध्यमातून समाजाला ही एक दिशा मिळावी, समाजाचे लेकरं व्यवसायाकडून मोठे व्हावे आणि आपल्या हातून हे राज्यभर आणि राज्याच्या बाहेर सुद्धा कार्य व्हावं या शुभेच्छा देतो आणि थांबतो। आपले गजानन बेदरे सरांनी सांगितलं होतं कार्यक्रमाचं उद्योजक लॉबीचा कार्यक्रम होतोय, त्यानिमित्ताने त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता की आपण या म्हणून, परंतु तब्येतीच्या कारणामुळे उपोषण खूप झाले। या 2 वर्षात मराठा आरक्षणासाठी म्हणून शरीराला खूप त्रास होतोय, वेदना आहेत। आपल्या लेकराबाळाला जे आयुष्याचं लागतंय ते देण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण प्रयत्न केलेत। आपण प्रामाणिक समाजाबरोबर समाजाला, त्या लेकराला भविष्याची कल्याणाची भाकरी देण्याचं काम केलंय। हे सांगण्याचं कारण एवढाच उद्देश आहे की एखाद्या कार्यक्रमाला, लग्नाला किंवा अशा उद्योजक लॉबीच्या कार्यक्रमासाठी, सप्ताहासाठी जर नाही आलो तर नाराज होत जाऊ नका, कारण आपण जो मोठा विषय होता तो मार्गी प्रामाणिकपणे समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे लढून मार्गी काढलाय। परंतु छोट्या छोट्या एखाद्या विषयात नाही येता आलं, मला इकडं तिकडं लग्नासाठी किंवा या लॉबीच्या, अशा उद्योग लॉबीच्या सोहळ्यासाठी जर येता नाही आलं तर माझी सगळ्यांना खरोखर मनापासून विनंती आहे की नाराज होत जाऊ नका। मी तुम्हाला प्रत्यक्ष तिकडे येऊन भेटी प्रत्यक्षही देईन, परंतु मला येता नाही आलं आपल्या कार्यक्रमाला तब्येतीच्या कारणामुळं, म्हणून नाराज होऊ नका। पुन्हा पुन्हा तोच विषय सांगतो की आपल्या समाजासाठी आपल्याला आयुष्याचं, लेकराला भाकरी देणं गरजेचं होतं, त्यांचं आयुष्याचं कल्याण करणं गरजेचं होतं। खूप मोठी गोष्ट आपल्या समाजात